नमस्कार भावांनो, दिवाळीचे असले भारी व्हिडिओ बनलेले आहेत तर सगळ्यांनी एक पण पार्ट मिस करू नका। माळवून म्हशी आलेल्या होत्या, ठीक आहे म्हणलं चला म्हणलं यांना आता एकदा बोलवून बघावं। सगळ्या जवळ आल्यानं मग आपल्या मस्तपैकी यांची पण माया केली, बघू लागल्या सगळ्या मोबाईल मध्ये। यांचं चरणं हे झालं तर ठीक आहे म्हणलं चला म्हणलं यांना आता आकड्यावर नेऊन बांधून टाकाव। शेळ्या म्हशी लवकर चारून आणल्या असल्यामुळे टाकल्या मग बांधून। शेळ्या म्हशी बांधून आम्ही घरी निघालतो तर हे दोघं म्हणले तुफी वाजवायच्यात आम्हाला हातामध्ये। आर म्हणलं वाजत नसतात बरोबर, दोघांनी तरी पण हातामध्येच वाजवले, निष्ठू लागले तरी पण दोघं फोडू लागले हातामध्येच। दोघांनी पण वाजवल्यानं मग दोन दोन तुफी, ठीक आहे म्हणलं चला म्हणलं लवकर आपल्याला गावात जायचे। आता घरी येऊन मग घातले नवे कपडे मस्त पैकी, चला म्हणलं आता बाहेर जायचे आपल्याला। मंदिरपाशी येऊन बघायला होतो काय म्हशी पळू लागले, ठीक आहे म्हणलं चला आता आपल्या बी म्हशी आणू मग जाऊन। मग काय लेट नको करायचं म्हणलं, ठीक आहे म्हणलं चला आता मोरपंखी घेतल्या मग निघालात मी आप्पा ओम म्हशी आणण्यासाठी रानामध्ये। सिद्धूनी ओमनी सोडल्या मग म्हशी तर काय आप्पाच्या मागं चालू लागल्या, ठीक आहे म्हणलं चला आता आपण दमाने मग मागूनच। साईटीवर आल्यावर तात्या पण आले मग म्हशी नेऊ लागायला, आम्ही सगळ्यांनी मग आणल्या गावामध्ये म्हशी। गावामध्ये आल्यावर काय मग गुलाल हे टाकला म्हशीच्या अंगावर, म्हशी इथूनच नेल्या पळवीत खाली। सुरुवातीला तर आप्पाच्या मागं लयच पळाल्या ना म्हशी, मग आप्पाने 2 राऊंड पळविल्या। आप्पाने पळविल्यावर पुन्हा पळविल्या मग तात्याला म्हणलं आता मी पळवितो। मग मला तर काय वाटलंच नव्हतं ना एवढ्या आपल्या मागं म्हशी पळतील तर, असल्या खतरनाक माझ्या मागं पळू लागल्या का नाही बघायचं कामच नाही। तिसऱ्या राऊंडला पडलो ना मग पाय निष्ठून खाली, तरी पण सोडायच्या नाही म्हणलं अजून कुठून पळवायच्या। मी पळविल्यावर मग पळविल्या आकाशने, त्याच्या पण मागं असल्या भारी पळू लागल्या का नाही बघायचं कामच नाही। म्हशी ते पळविणं झाल्यावर मग नेले म्हशीला तिथं देवापाशी नेऊन देवाची पूजा हे केली, मग नेल्या पुन्हा आपण घरी म्हशीला। घरी म्हशी सोडून आलो तर नागुशा होता बाहेर म्हैस पळवायला, एकच लय भारी वगैरे पळवू लागली ह्याची। तर म्हशी पळविण्याचा कार्यक्रम तर संपलेला होता। नागुशाला म्हणलं विजेता कोण आहे, नागुशा म्हणलं चला म्हणलं बघूयात कोण आहे। सगळ्यात भारी म्हशी पळवणारा म्हणजे निखिल बॉसला 5000 रुपये इनाम देऊन सन्मान केला। निखिल बॉस साठी मग लगेच गणाबाईंनी एक हातामध्ये तोफ वाजवली। म्हशी पळण्याचा सगळा कार्यक्रम उरकिलेला होता तर चला म्हणले तिकडे हाल्याची टक्कर लागणार आहे, ठीक आहे म्हणलं चला आपण पण व्हिडिओ शूट करा म्हणलं जाऊन। टक्कर खेळण्यासाठी हाल्याला सोडू लागले, व्यसन काढून घेऊ लागले त्याची। आता हाल्या तर लय टपिऱ्या होता ना मोठाची मोठा। आम्ही तर निघालतात आता हाल्या घेऊन, तर बघायला तर काय पब्लिक लय होती ना हाल्याची टक्कर बघण्यासाठी आलेली। इकडला व्हिडिओ शूट करत तर लागली नाही तर टक्कर, मी म्हणलं आता किती वेळ खेळतात की। माणसाची गर्दी पण कमी होत नव्हती टक्कर बघण्यासाठी, टक्कर पण तशीच खेळू लागले हाले। 1 घंटा झालेला होता तरी पण हाल्याची टक्कर काय सुटत नव्हती। उन्हामध्ये थांबून तर कटाळा आलता, चला म्हणलं लिंबाच्या झाडाखाली बसू। माझ्या बघण्यात तर पहिली बार असली टक्कर लागली किंवा कोणत्या माळाहून कुठवर आलात, त्या तिकडं माळ पब्लिक पण एवढी मोठी होती बघण्यासाठी, त्या तिथल्या माळाहून आलतात खाली इथवर। पूर्ण 3 तासाच्या नंतर टक्कर सुटली तरी पण हाले पळून जाऊ लागले, कुणाकाला ताणू लागले। पब्लिक त्यांच्याच मागं, हाले त्यांच्या पुढे पळालेलेच होते नुसते। पब्लिक मागं लागलेले असल्यामुळे एक हाल्या गेला पळून, दुसरा हाल्या जाऊन बसला मग हिरीमध्ये। एवढ्या पब्लिक मध्ये एक पण माणूस असा नव्हता की त्याने बघितलं की हाल्याला लागलंय का काय झालंय। सगळे टक्कर सुटले का नाही की निघाले आधी घराकडे। हाल्या तर काय विहिरीच्या बाहेर निघत नव्हता, चला म्हणलं मग आपण पण घरी। गावामध्ये आल्यावर मग कळालं आपल्याला तिसरा पण कार्यक्रम सुरू होणार आहे लवकरच, चला म्हणलं मग आता लेट नाही करायचं, तिकडं पण जावं। इथे येऊन बघायला होतं काय कुस्त्या बघण्यासाठी नुसती गर्दीच झालेली होती इथं। भावड्याला विचारलं मग झाल्या का कुस्त्या सुरू, नाही म्हणला टाइम आहे म्हणला अजून। कुस्त्या खेळण्याचं नियोजन तर लावू लागले, चला म्हणलं आता आपण बसून घ्या कडीला। मग थोड्या वेळामध्ये लगेच कुस्त्याची सुरुवात केली, मग लावल्या आधी बारक्या पोराच्या कुस्त्या। बारक्या पोराच्या झाल्यावर मग खेळली गणाबाईंनी कुस्ती। गणाबाईंनी तर डायरेक्ट उचलूनच आपटीलं त्या पैलवानाला। दुसरी कुस्ती खेळू लागला करण भायाने पाडलं मग त्या पैलवानाला। बघत कुस्त्या पण गेल्या संपून, चला म्हणलं आता पब्लिक तर निघाली, आपल्याला पण जावं लागणार आहे मग घरी। आपल्या सगळ्या व्हिडिओचे पार्ट बघण्यासाठी धन्यवाद भावांनो, भेटूयात नंतरच्या ब्लॉग मध्ये।